मुंबईत मार्च महिन्यात पारा 40 अंशांच्या पार जाण्याची शक्यता आहे। मुंबईकरांना सध्या उष्ण हवामानाला सामोरं जावं लागतंय। पूर्वेकडून वाहणारे उष्ण वारे आणि समुद्राहून वाहणाऱ्या वाऱ्याला स्थिर होण्यासाठी विलंब लागत असल्यामुळे मुंबईचा पारा आता चढू लागलाय। दरम्यान 13 मार्चपर्यंत तापमान वाढीचा हा कल कायम राहील असं हवामान खात्यानं म्हटलंय। राज्यात बहिरेपणाच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे। सतत कानावर पडणारा दणदणाटी आवाज, डीजे, हेडफोन्सचा अतिवापर यामुळे श्रवण दोषाचं प्रमाण हे वाढलंय। राज्यात गेल्या 34 महिन्यात बहिरेपणाच्या 1,36,000 तक्रारी प्राप्त झाल्यात। पोषण आहार अनुदानामध्ये 1 रुपया 12 पैशांची वाढ झाली आहे। अनेक महिन्यांपासून पोषण आहार पुरवणाऱ्या संस्थांकडून महागाईमुळे दरवाढीची मागणी होत होती। त्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारनं नवीन शासन निर्णयानुसार आहार खर्चामध्ये दरवाढ मंजूर केली आहे। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरं आता पती पत्नी दोघांच्या नावे करण्याचा निर्णय मुंबई मनपानं घेतलाय। झोपडपट्टी प्राधिकरणानं मुंबईमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केलेली आहे। त्यापाठोपाठ MMR झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं पती पत्नीच्या नावे घराची नोंदणी करण्याचं हे परिपत्रक जारी केलं आहे। सिडको प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिलाय। नवी मुंबई विमानतळाचं भूसंपादन पूर्णपणे बेकायदा असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय। वहाड, बामणडोंगरी, उल्वे या परिसरातील शेतकऱ्यांच्या याचिकेवर न्यायालयानं हा निर्णय दिलाय। हाजी अली इथं 1200 गाड्यांची क्षमता असलेलं वाहनतळ उभारलं जाणार आहे। कोस्टल रोडचं काम हे अंतिम टप्प्यात असल्यानं या मार्गाच्या आसपास वाहनतळ उभं करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। तेजस, जनशताब्दी यासारख्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांची धाव गेल्या अनेक महिन्यांपासून CSMT ऐवजी दादरपर्यंत होतीये, तर मंगळुरू एक्सप्रेस CSMT ऐवजी ठाण्यापर्यंत धावते। दरम्यान 21 मार्चपर्यंत हे वेळापत्रक कायम राहणार आहे। राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं बस आणि ट्रकमध्ये हायड्रोजनचा वापर करून 5 प्रकल्प सुरू केलेत आणि या प्रकल्पांतर्गत देशातील प्रमुख महामार्गांवर ग्रीन हायड्रोजनचा वापर असलेली वाहनं धावणार आहेत। या मार्गामध्ये पुणे मुंबई महामार्गाचा समावेश आहे। गोंदियातल्या फुलचूर ग्रामपंचायत लवकरच नगरपंचायत होणार आहे आणि तसं परिपत्रक सुद्धा फुलचूर ग्रामपंचायतीला प्राप्त झालेले आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू होते। पुणे मेट्रोनं महिलांसाठी खास अशी सवलत आणली आहे। जागतिक महिला दिनानिमित्तानं पुणे मेट्रोचा वन डे पास आता फक्त 20 रुपयांमध्ये काढता येणार आहे। वन डे पासची मूळ किंमत ही 118 रुपये आहे। मात्र 8 मार्चपर्यंत महिलांना हाच पास 20 रुपयांमध्ये मिळणार आहे। पुणे मेट्रोच्या प्रत्येक स्थानकावर या पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट आता मिळणार आहे। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला योजनेचे पैसे मिळणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून दिली आहे। 2 महिन्यांचा सन्मान निधी जमा होणार आहे अशी माहिती तटकरे यांनी दिली आहे। रस्त्याच्या कामादरम्यान झाडांच्या बुंध्याभोवती काँक्रिटीकरण केल्याप्रकरणामध्ये मुंबई मनपानं आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाला नोटीस बजावली आहे। झाडांभोवतीचं काँक्रिटीकरण काढावं आणि तिथे 1 मीटर लांबी रुंदीची जागा सोडून यामध्ये लाल मातीचा भराव करावा असे निर्देश विमानतळ प्राधिकरणाला दिले। बेकायदा होर्डिंग आणि बॅनरबाजीला आळा बसवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज आहे असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलंय। व्यावसायिक, आध्यात्मिक यापेक्षा राजकीय बॅनरबाजी जास्त होत असल्याचं निदर्शनास येतात हायकोर्टानं ही गरज व्यक्त केली आहे। आतापर्यंत किती जणांवर कारवाई केली त्याचा तपशील सादर करण्याचे निर्देश महापालिकांना दिले आहेत। पुण्यामध्ये वर्षभरात अंमली पदार्थांचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलंय। पुण्यामधून वर्षभरात 3,679 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात याबाबतची धक्कादायक माहिती दिली आहे। राज्यात 2024 या केवळ एका वर्षामध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये तब्बल 7,000 कोटींची फसवणूक झाली आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली। दरम्यान या गुन्ह्यामध्ये केवळ 11% आरोपींनाच अटक करण्यात आली आहे आणि 89% आरोपी मोकाट फिरतात। मुंबईमध्ये गेल्या वर्षभरात 11,000 प्रवाशांचे मोबाईल चोरट्यांनी पळवलेत आणि त्याची किंमत 27 कोटी 10 लाख रुपयांच्या घरात आहे। दरम्यान मुंबई लोहमार्ग पोलिसांनी 40% गुन्हे उघडकीला आणलेत। गर्दीनं तुडुंब भरलेल्या लोकल लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत। कल्याण स्थानकावर मोबाईल चोरीची सर्वाधिक घटना घडलेल्या आहेत। कल्याण स्थानक हे जंक्शन आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठी वर्दळ असते। त्यामुळे याच गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी नागरिकांचे मोबाईलसह सामानही लंपास केले। नाशिकच्या अश्विनगर भागात सोनसाखे चोरांनी महिलेच्या गळ्यातल्या सोन्याची पोत हिसकावली। महिला आपल्या घरासमोर फिरत होती आणि त्यावेळी बाईकवरून आलेल्या भामट्यांनी चोरी केली।
शहापूरमधल्या शिवाजीराव जोंधळे कॉलेजच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश केला। सोहळ्यासाठी विद्यार्थ्यांकडून 1700 रुपये घेऊन ते एका खासगी खात्यावर वळवल्याचा आरोप होतोय। त्यामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे। कोल्हापूरच्या पन्हाळगडावर 13D 3D थिएटर उभारण्यात आलेलं आहे आणि पन्हाळा गडचा रणसंग्राम असं या थिएटरचं नाव आहे। उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण सोहळा होणार आहे। पार्श्वभूमीवर गडावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे। 4.5 किलोमीटर तटबंदीला विद्युत रोषणाई केल्यानं संपूर्ण पन्हाळा उजळून निघालाय। जळगावातल्या बहिणाबाई विद्यापीठामध्ये अण्णाभाऊ साठे लोककला महोत्सव साजरा करण्यात आला। या महोत्सवामध्ये खानदेशातल्या ज्येष्ठ लोककलावंतांनी विविध सादरीकरण केले। त्यामुळे खानदेशातील लोककलेच्या सांस्कृतिक परंपरेचं दर्शन यावेळी नव्या पिढीतल्या विद्यार्थ्यांना झालं। मुंबईतल्या कोस्टल रोडवर भीषण अपघात झालाय आणि एका BMW कारची डिव्हायडरला धडक बसली। ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना ही गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरला धडकली आणि लेन बदलून विरुद्ध दिशेच्या डिव्हायडरवर आदळली। ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नामध्ये हा अपघात घडल्याचं सांगितलं जातंय। सांगलीतल्या कुपवाडमध्ये एका मामानं त्याच्या भाच्याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याचा खून केला। या प्रकरणामध्ये आरोपी मामाला आता अटक करण्यात आली आहे। नात्यातल्या मुलीशी छेडछाड केल्याच्या रागातून मामानं भाच्याचा खून केला। अमरावतीच्या मेळघाटमध्ये चाकारदा इथं भीषण आग लागली। आगीमध्ये संपूर्ण वस्ती जळून खाक झाली। सुदैवानं या आगीमध्ये जीवितहानी झालेली नाहीये, मात्र आगीमुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत। नाशिकमध्ये दरी आई माता परिसरामध्ये भीषण आग लागली। या आगीमुळे वृक्षवल्लींचं मोठं नुकसान झालंय। परिसरात मोठ्या प्रमाणात हे वृक्ष वाढले असल्यानं अनेक प्रकारच्या पक्ष्यांची घरटी जळून खाक झाली। हवामान बदलामुळे हापूसचा हंगाम यंदा 40 दिवसांचा असणार आहे। पाऊस, हवामान बदल तसंच कडाक्याच्या थंडीनं ऐन फळ धरण्याच्या कालावधीमध्ये हापूसच्या उत्पादनावर संक्रांत ओढवली आहे। यंदा 35 ते 40% उत्पादन होईल अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। मिरचीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि बाजार समितीमध्ये मिरचीची मोठ्या प्रमाणामध्ये आवक होतीये। यावर्षी दक्षिणेकडील राज्यांमध्ये मिरचीचं उत्पादन प्रचंड झालंय, त्यामुळे मिरचीच्या दरामध्ये घसरण झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। जळगावातल्या पारोळामध्ये एका कृषी केंद्रानं शेतकऱ्याला बोगस बाजरीचं बियाणं दिलं। या बोगस बियाणामुळे बाजरीच्या पिकाला कुठेही पीक आले नाही, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। त्यासाठी संबंधित कृषी केंद्रावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीचे रेकॉर्ड पोलिसांनी काढलेत। आरोपी दत्तात्रय गाडेचा शिरूर, अहिल्यानगर, सोलापूर बस स्टॉपमध्ये सुद्धा वावर असल्याचं आढळून आलंय। गाडेनं या आधी असे गुन्हे केल्याची शक्यता आहे, तर पीडित महिलांना तक्रार देण्यास पुढे येण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। एसटी कर्मचारी आज आंदोलन करणार आहेत। राज्य परिवहन महामंडळातल्या कर्मचाऱ्यांची थकीत देणी चुकती करण्यासाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्थिक मदत पॅकेज मंजूर करावं अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे आणि याच मागणीसाठी आज एसटी कामगार संघटनेनं मुंबई सेंट्रल इथं आंदोलनाची हाक दिली आहे। जळगावातल्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये पोलीस कर्मचारी असलेल्या रुग्णानं डॉक्टरच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन केलं। किडनी स्टोनच्या उपचारादरम्यान डॉक्टरच्या चुकीच्या उपचारांमुळे किडनी निकामी झाल्याचा आरोप चंद्रशेखर सुरंग यांनी केलाय। किडनीची भरपाई करावी तसंच किडनी काढण्याचा खर्च द्यावा अशी मागणी रुग्णानं केली आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आता 85 दिवस पूर्ण झालेत आणि तरीही आरोपी कृष्णा अंधळे पोलिसांना अजूनही सापडलेला नाहीये। कृष्णा अंधळेचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले। अंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केलंय। संतोष देशमुख यांना पाईपनं बेदम मारहाण करण्यात आली होती आणि तो पाईप देशमुखांना मारहाण करताना तुटला आणि त्याचे 15 तुकडे झाले। सीआयडीनं जप्त केलेल्या पाईपच्या 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात सामील करण्यात आलाय। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व दोषींना फाशीची शिक्षा द्यावी तसंच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर त्याची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी शिवसेना पक्षातर्फे येवला पोलिसांना निवेदन देण्यात आले। अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा द्यावी तसंच धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे।
नाशिकमध्ये वाल्मिक कराड विरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं। शिवसेना कार्यालयासमोर कराडच्या प्रतिमेला प्रतिकात्मक फाशी देत जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी नगरप्रमुख अजय बोरसेंनी त्यांच्यासह पदाधिकारी सुद्धा त्यावेळी उपस्थित होते। शिर्डीमध्ये युवा सेनेनं निषेध आंदोलन केलं। वाल्मिक कराडचा पुतळा जाळला। यावेळी निषेध नोंदवण्यात आला। युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांनी कराडचा पुतळा जाळून जोरदार घोषणाबाजी केली। संतोष देशमुखांच्या हत्येचे काही फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात रोष व्यक्त केला जातो आणि अशामध्ये शिवसेनेकडून ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरात वाल्मिक कराडचा पुतळा दहन केला। दरम्यान कृपण हत्या करणाऱ्यांना भर चौकामध्ये फाशी द्यावी अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली। धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आता राष्ट्रवादी पक्षाकडून छगन भुजबळ यांना संधी मिळणार असल्याचं समजतंय। मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीकडून नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली। यामध्ये भुजबळांचं नाव आघाडीवर आहे। धनंजय मुंडेंनी स्वखुशीने राजीनामा दिला नाही तर विरोधकांच्या आंदोलनामुळे दिला अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी मंत्री हुसेन दलवाई यांनी दिली। तर सरकारकडे नीतिमत्ता राहिली नाही असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला। धनंजय मुंडेंचे सीडीआर काढून 6 आरोपी करावं अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। तसंच चौकशी केली तर अनेक खुनांचा उलगडा होईल असा दावाही वडेट्टीवार यांनी केलाय। भास्कर जाधवांची विरोधी पक्षनेतेपदासाठी शिफारस करण्यात आली आहे। विरोधी पक्षनेते म्हणून जाधव यांच्या नावावर प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला। जशी लाडकी बहीण योजना आहे तशी लाडका गुंड योजना देखील येईल असं म्हणत ठाकरेंनी सरकारवर टीका केली। चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांना भाजपनं मोठा धक्का दिला। काँग्रेस कार्यकर्ते विलास विखा, डॉ. सतीश कावळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजपत प्रवेश करणार आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल। अबू आझमींच्या मुलानं गोव्यात किरकोळ अपघातानंतर बंदुकीचा धाक दाखवला आणि या प्रकरणामध्ये फरहान आझमीसह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कलंगूट बीचजवळ हा अपघात झाला होता। अबू आझमींवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। अबू आझमींनी देशद्रोहाचा गुन्हा केल्याचा आरोप शिंदेंनी केला। संतोष देशमुख हत्ये प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना 6 आरोपी करा या मागणीसाठी सांगलीमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं। संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध नोंदवत यावेळी जोरदार निदर्शनं करण्यात आली। वाल्मिक कराडसोबत धनंजय मुंडेंनाही 6 आरोपी करण्याची मागणी यावेळी केली। नाशिकच्या चांदवडमधील तहसील कार्यालयावर काँग्रेसतर्फे धरणं आंदोलन करण्यात आलं। केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करावं आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। अकोल्यामध्ये काँग्रेसनं महापालिकेसमोर आंदोलन केलं। महानगरपालिकेनं नागरिकांवर लादलेला अवाजवी कर आणि पाणीपट्टी कराच्या विरोधात आंदोलन केलं। आंदोलनात मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।